खासदार सुप्रिया सुळे बोलतात, आपण थेट जाऊयात. सापडलं नाही आणि त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं संस्था चांगली आहे, पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या कदाचित त्या अदृश्य शक्तीमुळे ह्या गोष्टी होत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि हेच वर्तमानपत्र आणि चॅनल्सवरच्या आलेल्या माहितींवरनं मी तुम्हाला सांगते. प्रफुल्ल पटेल म्हणतात ते निवडणुकीत पैसे द्यावे लागतात, लोक त्यालाच मतदान करतात, आम्ही अनेक बाहुबली निवडून. त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही. मी एक नाही 4 वेळा निवडून आली आहे. मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आहे आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं. महायुतीमध्ये वाद जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं असं वक्तव्य सुद्धा रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते करताना पाहायला मिळतं. कसं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांना विचारा. पुरांमध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. ज्यावेळी आशिष शेलार देखील त्या ठिकाणी आले होते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरताना, त्यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या आम्ही 3-13 केल्याशिवाय आता राहणार नाही. हे लोकशाही आहे, प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते, फार मनावर घ्यायचं नसतं. आम्ही इथे कुणाचं काही करायला आलेलो नाही, आम्ही तुमच्या सगळ्यांची आणि राज्याची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. काफी नहीं, बहुत अच्छे संबंध है. बिहार चुनाव के बाद जिस तरह से रोहिणी आचार्य के साथ जो बर्ताव हुआ, उन्हें पब्लिकली काफी गालियां दी गई, चप्पल से मारा गया, कितना दुखद एक परिवार के तौर पर आपके भी निजी संबंध अपने परिवार के संबंध? देखिए, मैंने सुना नहीं है, देखा है. मेरे लालू जी और राबड़ी देवी जी और उनके सारे शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.